नव्या विषयाची आवृत्ती असेल, कारण की एक मिनिट समाज कार्य करण्याची प्रवृत्ती आहे. नाव जरी रामेश्वर असलं तरी काम मात्र आंबेडकरी आहे. जर सगळ्यांच्या आंबेडकरी टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे टाळ्यांच्या बाबतीमध्ये कधीशी बोलू नका. आपण या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आहोत. टाळ्या जरा जोरदार महासभा 2024 या वर्षी थायलंड येथे काही गेलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी कॉम्रेड मधुकर खिल्लारे सर, कॉम्रेड मी कॉम्रेड मधुकर खिल्लारे सरांचं आदरणीय लागते की हार्मोनियम सरांची आम्ही ऐकत आलेलो आहोत. खूप खूप धन्यवाद विशाल भाऊ, आपण या ठिकाणी आलात. या भीमटेकडीवर ये और क्या होना और कुछ होना है तो अभी मैं 30 जून को रिटायर हो रहा हूँ, उसके पहले आना है. बघा, एक विठ्ठली धम्म दर्शनासारखी स्त्री त्या डोंगराला जाऊन, जिथे आमच्यासारखे सक्षम लोक सुद्धा जाऊ शकत नव्हते, त्या ठिकाणी जाऊन त्या डोंगराला रूपांतरित करून नंदनवन बनवलेलं आहे. बाबासाहेबांचं छोटं असं एक सुंदर असा बगीचा बनवलेला आहे. ज्या बगीच्यामध्ये उपासक उपासिका जाऊन तथागताच्या धम्माचं अनुसरण करतात आणि बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म वाढवण्यास मदत करतात. हे फार मोठे उदाहरण आम्हाला घेण्यासारखं आहे. आणि रतन कुमार, तुम्ही खूप बुद्धिमान आहात, कष्टवान आहात. इतक्या लवकर 16 वर्ष तुम्ही तप धरलेला आहे. तुम्हाला माहित आहे की बाबासाहेब 14वे रत्न होते, तुम्ही त्याच्याही पुढे गेला. तुम्ही अमोल रत्न आहात, अनमोल रत्न आहात. आणि बाबासाहेबांचा, बुद्धाचा, लोकशाहीच्या मार्गाचा तुम्ही प्रचार आणि प्रचार करीत आहात. आणि ही समोरची जनता ही भीम जनता आहे, भीमाचा पाईक आहे. यांनी ठरवलं तर दगडाला सुद्धा पाजर फोडण्याची क्षमता आमच्या समाजामध्ये आहे. त्यामुळे मी निळं प्रतीक खऱ्या अर्थाने या निळ्या आकाशामध्ये झेपावं आणि बाबासाहेबांनी सांगितलेला निळा रंग जो आहे हा व्यापक स्वरूपात व्हावा, छोट्या झाडाचं वटवृक्षात रूपांतर व्हावं, ही आमची कामना आहे. आणि त्यासाठी आपल्याला माहित आहे 30 जून माझी आचारसंहिता आहे. 30 जूनला मी रिटायर होणार आहे. आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. तसंही मी काम करताना मी असेल उपस्थित राहील. या ठिकाणी मोठे अधिकारी आहेत. यांनी सर्वांनी जरी मनावर घेतलं तरी तुम्हाला 2 बंगले मिळू शकतात, काही विषय नाही. तुम्ही काळजी करू नका. आणि जे काही गाडी आहे नाही, 2 बंगले एक तर मिळणार, 2 मागितले आपण, आहे की नाही? मागणं काय हरकत, आपण 2 मागायला काय हरकत नाही. पण एक मात्र निश्चित तुम्हाला मिळेलच याची शंका नाही. कारण बाबासाहेबांनी आम्हाला देण्याचा वर्ग तयार केलेला आहे. आम्ही देणारे माणसं आहोत. याच्यापूर्वी आमचे आजोबा पंजोबा घेणारे होते. आता आम्हाला देण्याची ताकद निर्माण झाली. का आम्ही देऊ नये? आम्ही देणार 100%. आणि त्याच्या उदाहरणाला मी हरकत नाही. रतन भाऊ, काळजी करू नका. तुम्ही जे खंत करताय, खंत व्यक्त केली, तुमच्यासारख्या महान व्यक्तीने जो समाजाच्या विचाराला, भावनेला वाचा फोडत आहे, त्यांनी खंतात राहावं. तुमचं माइंड नेहमी फ्रेश असावं यासाठी की समाजाचा प्रश्न नेहमी तुमच्या पुढे असावा. कारण बाबासाहेबांची विचारधारा आपल्याला चालू करायची आहे. बाबासाहेब आपल्याला जिवंतपणे बुजवायचे आहेत. तुमच्या आणि आमचा विचार हा एक असला पाहिजे. आणि यासाठी आम्ही तुमच्याकडे, तुमच्या मागे भक्कम उभं राहून याची खात्री मात्र मी आज सर्वांच्या वतीने देतो. निश्चित सर्वजण माझ्याकडे तत्वावर बघताय. माझी मला शास्त्री आहे, माहिती आहे. तुम्ही सुद्धा डॉक्टर मध्ये आहेत. काही 2% डॉक्टर असे अधोगतीचे डॉक्टर असतात, त्यांची विचारधारा वेगळी असते. त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा 14,000 स्तंभ होतो. तसं आम्ही समाजामध्ये वाढवताना 14,000 स्तंभ सुद्धा आता एक कडघड्यामध्ये पडलेला आहे. तर त्यासाठी निळं प्रतीक हे चांगल्या प्रतीचं एक प्रतिमापत्र आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहे. आणि चांगल्या बातम्या आता तुम्ही वाचताना वाचलं, ज्या काही आर्टिकल्स आहे खूप सुंदर आहे. त्यामुळे त्याला या प्रवासामध्ये एक आरोग्याचा व्यक्ती म्हणून, एक सामाजिक व्यक्ती म्हणून, आपल्या एक मित्र म्हणजे जे दरवेळेस बोलतात त्यांचं खूप चांगलं वचन आहे. किंवा म्हणतात की मनातला खासदार
मी तुम्हाला हे म्हणत नाही की घरातला असो का बाहेरचा असो, पण एक चांगला खासदार या शहरात लाभावा. कोणताही शिबिर असो, तो चांगला व्यक्तिमत्व ज्याला निस्वार्थपणे तो विचार करेल, कोणत्याही जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करेल. आणि जो काही आता येणारा निवडणूक आहे, तुम्हाला सांगतो साहेब, जी आता येणार पुढे येणार, त्या निवडणुकीमध्ये चांगल्या व्यक्तिमत्वाला चौथ्या राष्ट्रपती चांगलं सपोर्ट केलं तर चांगलं भविष्य आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये नक्कीच मिळेल. जास्त वेळ घेणार नाही. सप्रेम जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज या ठिकाणी 16वा वर्धापन दिन निळे प्रतीकचा होता. त्यानिमित्तानं आम्हा उभयतांना या ठिकाणी बोलवलं. मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि आमच्या अर्धांगिनी लोक म्हणतात, पूर्णांगिनी आहेत, अशा हिरेकर यांना आज समाज भूषण पुरस्कार जो काही बहाल झाला आहे त्याबद्दल मी निळे प्रतीक फॅमिलीचं खूप आभारी आहोत. खूप आभारी आणि अभिनंदनही करतो. अशा पुरस्कारामुळं आपल्या समाजातील जे उपासिका आहेत त्यांना ऊर्जा मिळो आणि त्यांनीसुद्धा अशा प्रकारचं कार्य करून बाबासाहेबांनी जे काही आदेश दिलेले आहे आपल्याला धम्माचं प्रचार आणि प्रसार करावा, त्या दृष्टीनं या पुरस्कारामुळं उपासकांना, उपासिकांना आणि समाजातील इतर आपल्या लोकांना ऊर्जा मिळेल, एक आदर्श मिळेल आणि आपलं कार्य घरचं सोडूनसुद्धा आपण इतर काम करू शकतो. हे आमच्या मॅडमने सर्व जणांस दाखवून दिलेलं आहे आणि त्यासाठी बराच त्यागसुद्धा करावा लागतो. वेळ जो आहे तो द्यावा लागतो समाजासाठी आणि ते देणंसुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपण काही कोणावर उपकार करत नाही. बाबासाहेबांनी जसं पूर्ण आयुष्य दिलं, आपण आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि जे काही धम्म मिशन आहे बाबासाहेबांचं ते आपल्याला पुढं न्यायचं आहे. आज या ठिकाणी आपण पाहिलं की बऱ्याच लोकांना पुरस्कार दिलेला आहे, समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे. त्यांनी त्या प्रकारचे कार्य केलेले आहे. आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा विनंती करेल समाज बांधवांना की आपणसुद्धा धम्माचं कार्य करा, समाजाचं कार्य करा आणि बाबासाहेबांचं हे जे मिशन आहे हे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजणी संकल्प करूया. आपला वेळ, पैसा, ज्ञान आणि वेळ सगळ्यांनी द्यावी, तरच आपल्या बाबासाहेबांचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होईल आणि भारत नव्हे तर हे जग बुद्धमय करण्यास आपला हातभार लागेल. सर्वांना सप्रेम जय भीम, जय सर, आज जे मारलेले आहेत त्याबद्दल आपली काय मत? आपल्याला माहीत आहे की सम्राट अशोकांनी 84,000 विविध ठिकाणी विहार उत्पन्न केले होते, उभारले होते. त्याच दिशेने माझं नाव योगायोगाने अशोक आहे. आईवडिलांनी मला नाव दिलं आणि अशोक मी नेहमी वाचतो. मग सम्राट अशोकासारखं थोडं काय होईना आपण काम करावं ही प्रेरणा मी पाहिली आणि त्याप्रमाणे या कार्यकारी अभियंता या पदावर बसल्यानंतर कमीत कमी 84 विहार आपल्या संभाजीनगरमधले आपण व्यवस्थित करावं. ज्या विहाराला जे लागतं ते द्यावं हा संकल्प केला आणि तो पूर्ण करून पुढे आता 84च्या पुढे जवळपास 95 विहार झालेले आहेत. सुंदर विहार, मैत्री बुद्ध विहार एकनाथनगरला, फुलेनगरला झालेलं आहे. असे बरेचसे विहार सुरू आहेत, संपत्तीसुद्धा. आणि सगळ्यात मोठं म्हणजे एक भीम पार्क सिल्लोडच्या पायथ्याशी आपल्या डोंगराजवळ लेण्याजवळ एक भीम पार्क मोठी वास्तू होती आहे. ती खूप सुंदर आहे. तीसुद्धा एक 40 कोटीची वास्तू आहे आणि तीसुद्धा माझा संकल्प होता. तेसुद्धा पूर्णत्वास जवळपास 90% पूर्ण झालेली आहे. शहरामधले अनेक कामं माझ्या याच्यात झालेली आहे. आता ही सांगण्याची वेळ नाही. मी पुन्हा 30 जूनला ज्यावेळेस रिटायर होईल मी सर्वांना विनंती करतो की आपण 30 जूनला तुम्हाला स्थळ सांगण्यात येईल. आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहू. सर, 30 जूनला आशा अशोक हिरेकर. काय सांगाल तुम्हाला आज पुरस्कार दिला? पुरस्कार आम्हाला निळे प्रतीक भाऊनी देऊन खूप मोठी जबाबदारी आता पार पाडायची आहे मला. या पुरस्कार मिळाला त्याच्यामुळे आता आम्ही खूप चांगलं काम करणार. सुरुवातीपासून तुम्ही धम्मकार्यात अग्रेसर राहिले आहेत आणि आता तुम्हाला पुरस्कार मिळाला, तुमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. तर या निमित्ताने तुम्ही काय पुढं कार्य करणार धम्मकार्य वाढवण्यासाठी? जिथे जिथे गरज आहे आमची तिथे तिथे आम्ही दान धर्म करणार, सेवा पण करणार. आता साहेब रिटायर होणार आहेत, त्यांना भरपूर वेळ मिळणार. आम्ही दोघं सोबत राहून धम्माचं कार्य करणार. सर, आज वृत्तपत्र आंबेडकरी चळवळीचे वृत्तपत्र निळे प्रतीक
या वृत्तपत्राचा 16वा वर्धापन दिन आपण या ठिकाणी आज साजरा केलेला आहे. आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आता माझ्यासोबत आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं ते आमचे पाठीराखे सन्माननीय अशोक हिरेकर सर आहेत, आशाताई हिरेकर आहेत आणि सगळीच टीम आमच्यासोबत आहे. अनेक पाहुणे या ठिकाणून आता निघालेले आहे कारण सकाळपासून कार्यक्रम सुरू होता. तो कार्यक्रम खूप लांबत गेला आणि निळे प्रतीक चालवत असताना अशोक हिरेकर साहेब सरांसारखी जी माणसं आहेत, समाजाची पे बॅक टू सोसायटी ज्याला आपण म्हणतो की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, तर ते खरोखर हे ब्रीद वाक्य जर असं कोणी गृहीत धरलं असेल आणि त्याप्रमाणे कोणी वागत असेल तर ते सन्माननीय हिरेकर साहेब आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बुद्धविहारात निर्मिती केलीच, परंतु माझ्यासारखे अनेक लोकांना त्यांनी बळ दिलेले आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही माननीय आजच्या पाहुण्यांच्या हस्ते एकूण जवळजवळ 25 पुरस्कार दिलेले आहे. राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दिलेले आहे. त्यामध्ये आवर्जून त्यामध्ये आमची भगिनी सन्माननीय आदरणीय आशाताई हिरेकरसुद्धा आहेत. त्यांच्या कामाची दखल आम्ही घेतलेली आहे. ते गेले 15 वर्षापासून सातत्याने काम करत आहेत, परंतु त्या पडद्यामागे होत्या. मी म्हटलं ताई आता आपण किती दिवस पडद्यामागे राहणार आहात, आपण आता समोर यायला पाहिजे. महिलांची खरं म्हणजे महिलांच्या चळवळीमध्ये ताईसारख्या महिला सक्षमपणे समोर येत नाहीत. कुठेतरी त्यांना काही बंधनं असतात, परंतु हिरेकर साहेबांना त्यांना पूर्ण फ्रीडम दिलेलं आहे. त्यामुळे ताईसुद्धा आता पूर्ण शक्तीनिशी चळवळीमध्ये उतरलेले आहेत. सरसुद्धा एक बुलंद तोप आता 30 तारखेपासून काम सुरू होणार आहे खऱ्या अर्थाने. कारण ते आताही सध्या कार्यरत असतानासुद्धा त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत, परंतु 30 तारखेनंतर त्यांचं रौद्र रूप आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. सर आमच्या पाठीचे आहेत आणि आपण सर्व या ठिकाणी आलात, आमचे 2 शब्द ऐकून घेतले. तुमचंही सर्व मीडियाचं मी आभार व्यक्त करतो.